आज बीड विधानसभेत धोंडी बैठक आयोजित काय आता बैठक 5 तारखेपासून सुरूच शकला जाता, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी 1 वर्षापासून हल्ला सुरू. मग त्या पहिल्या दिवसापासून ही मागणी, पहिल्या दिवसापासून की मराठा आणि कुणबी एकच आहे 83 क्रमांकाला, ही पहिल्या दिवसापासून मागणी आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही सुद्धा पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 वर्षापासून हे मराठ्यांनी आंदोलन उभा केलेलं आणि ही आजपर्यंत ती मागणी सुरू आहे. हैदराबादचं गॅजेट असं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असं, कारण हे सगळा राज्यातला अखंड समाज याला न्याय पाहिजे. कारण आपण सगळेच मराठी, आपण सगळे एक आहेत. आपल्यात 2 विभाग दाखवून आपल्याला आपल्यात गटबाजी आणि गट तयार करून चालणार नाही आपण. त्यामुळे 3ही गॅजेटची मागणी केलेली आहे. 3ही गॅजेट हे सरकारी नोंदीचे, ते घ्यायला सरकारला काही हरकत नाही. तसं मी त्या दिवशी आले होते सत्तार साहेब, त्यांनाही बोललो की हे सरकारी नोंदी घ्यायला तुम्हाला हरकत काय? 3ही गॅजेट हे सरकारी आहे, तुम्ही घ्या, गोरगरिबाचं कल्याण होईल. चौथं सांगितलं की नोंदी सापडत आहेत, तुम्ही रेकॉर्ड शोधले नाहीये, तुम्ही रेकॉर्ड शोधा. हे बघा, शेवटी माणुसकी धर्म जर आपला जागा असला, आपल्याला माणूस माणसातला जर कळणार असला, तर भेद करून नाही चालणार. हे राज्य आपलं आहे, या राज्यातला घराघरातला मराठ्यांचं लेकरू आपलं आहे. 2 लेकरं, एका आईचंच लेकरं, हे वेगळे वेगळे नाही दाखवू शकत आपण, नाही दाखवू शकत आपण. एकाच आईला जर 2 मुलं आहेत तर तुम्ही वेगळे नाही दाखवू शकत. 2ही मुलासाठी आपल्याला काम करावं लागणार, तरच आपण मराठा समाजाचे जातवान काम करणारे स्वतःला म्हणू शकतो. त्याच्यामुळे गॅजेट हे जर लागले तर सातारा संस्थांचे त्या प्रांतात येणाऱ्या लोकांचं कल्याण होणार. बॉम्बे गव्हर्नमेंटमुळे ती जे काय प्रांत की जी त्यांचा एरिया होता तिथपर्यंत मराठ्यांचं कल्याण होणार आणि हैदराबादचं गॅजेट लागल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांचं कल्याण होणार. त्यामुळे आपण भेद नाही करू शकत. आणि ही मागणी 1 वर्षापासून मराठ्यांनी लावून धरलेली आणि ती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजे 83 क्रमांकानुसार ही मागणी 1 वर्षापासून आहे. सगळ्या सोयऱ्यांची पण आहे, गॅजेटची पण आहे. आणि घेतल्याशिवाय मराठा समाज मागे हटत नसतो. हे बघा, इतके शब्द कानावरती चांगले पडते. ज्यावेळेस रस्त्याने गाडी जात असताना लोक थांबित आणि त्याच्यात त्या जमलेल्या मॉपमध्ये एक 5-7 लोक तरी पुढे येते आणि ते सांगतात माझ्या भाच्याच्या प्रमाणपत्र निघाल्यामुळे त्याला असं असं त्याचं कल्याण. काल एक मला चालताना होळच्या कुठंतरी आधीमध्ये केजच्या आणि आंबेजोगाईच्या मध्ये एक माणूस भेटला हिंगोलीचा, त्यांच्या मुलगी त्यांच्या सोबत होती. त्यांनी सांगितलं माझी मुलगी प्रमाणपत्रामुळे MBBS ला लागली. हे बघा, ह्यो आनंद लय वेगळा आहे. असे रस्त्यानं रोज रोज लोक भेटतात. मी ज्यावेळेस सोलापूरकडं, सांगली साताऱ्याकडे जातो, ज्यावेळेस नगर नाशिककडे जातो, त्यावेळेस लोक सांगतात. मी ज्यावेळेस मुंबईत आणि पुण्यात जातो त्यावेळेस लोक सांगतात की आमचं किती कल्याण व्हायला लागलं. भेद नाही ना करायला पाहिजे. कारण मी जर मायबाप समाजाला मानलंय आणि मी जर त्यांचा मुलगा आहे तर मी भेद कसं काय करणार? मला पुण्याच्या बैठकीत, आम्ही एक बैठक घेतली पुण्याला, त्या बैठकीत 21 तालुक्यात, त्या 21 मतदारसंघाची ज्यावेळेस बैठक घेतली आम्ही, त्यावेळेस तिथे एक बांधव उठला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला इतकी अपेक्षा आहेत की माझ्याकडून अपेक्षा नाही आहेत माझ्या मुलाला, इतक्या तुमच्याकडून आहे, आरक्षण मिळेल आणि आमचं कल्याण होईल म्हणून. ही लोकांची अपेक्षा आहे. मुंबईतल्या लोकांचं तेच म्हणणं आहे, आम्ही किती दिवस आता टपऱ्या चालवायच्या, किती दिवस हॉटेल चालवायचे, किती दिवस हमाली करायची, किती दिवस कंपनी पुढे आम्ही वॉचमन म्हणून उभा राहायचं. आम्ही इकडं कामं करायसाठी आलोय, आम्ही इकडे नोकरी करायसाठी काय आलेत. काही पोलीस अधिकारी आहेत, काही महसूलमध्ये आहेत, काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत. मुंबईत सगळ्या व्यवसायात मराठा तिथं विखुरलेला आहे. कोणी मिस्त्री कामं करायला गेले, कुणी वेगळे वेगळे कामं करतंय, कुणी रिक्षाचा धंदा टाकलाय, कुणी गाडीचा धंदा टाकलाय, ते टॅक्सीचा. त्याला असे आहे ना आरक्षण मिळालं आणि ते सांगतायत आम्हाला काय प्रमाणपत्र निघालेत, आमचं कल्याण झालं. हे आनंद बघायसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि ते शेवटपर्यंत मी हे आंदोलन तडीस नेणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाहीये. सरकारनं किती षडयंत्र रचले मी प्रत्येक वेळेस सांगतो. मी ना देवेंद्र फडणवीसांना शत्रू मानलंय ना विरोधक मानलंय, पण करती आज तुम्ही आहेत, सत्ताधारी तुम्ही आहेत, करती जमात आज तुम्ही आहेत, आजचा राजा तुम्ही आहेत. तुम्हालाच मागावं लागणार आहे आणि ते आम्ही मिळवणार आहे.
प्रवीण दरेकर असं म्हणतात की भंगार आहे की अंगार आहे मराठा समाजाला माहीत आहे आणि तुम्ही जे शिवाय देत आहे तुमच्यावर बोलल्यानंतर हे मराठा समाजाला अजिबात आवडत नाही. तुम्हाला नाही आवडायचं. आता गोडीनं सांगितलं तर तुम्ही ऐकतच नाही. मग कसं व्हायना, मी शांततेत असो किंवा बोलून असो खवळून असो, कसं काम व्हावं पण माझ्या समाजाचं व्हावं ही दृष्टिकोन मी ठेवतो. तुम्ही जर प्रत्येक वेळेस आमच्यावर षडयंत्र करणार असाल, तुम्ही मराठ्यांचे असून मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करणार असाल आणि तुम्ही उलट पोवायचं सांगत असणार लोकाला की तुम्ही लिहून घ्या ना त्यांच्याकडून आणि यांच्याकडून लिहून आणा, तुम्ही आम्हाला जनतेला काम कसं काय सांगू शकता? सत्तेवर तुम्ही, आम्ही जो सत्ताधारी आहे त्याला मागणार आहे. ही जनतेचं काम असतं. मग ते जात कोणची असू द्या. उद्या धनगर बांधवाने आंदोलन उभा केलं, सरकारलाच मागायला का नका पडलेल्याला. उद्या त्याला दलित बांधवाने आंदोलन सुरू केलं, मुस्लिम बांधवांनी केलं, काही समाज वडारी समाजाने आता आंदोलन उभा केलं, मग ते सरकारलाच मागणार ना का विरोधीला? म्हणजे तुमची भाषाच लोकांना आवडत नाही. तुम्ही काय म्हणताय, मी बोललेला आवडत नाही. तुमची सरकारची आणि फडणवीस साहेबांनी जी पेरणी केली ट्रॅपची माझ्या विरोधात, ही लोकांना पटतच नाही. कारण तुमचे प्रश्नच पटत नाहीत लोकांना. तुम्ही प्रश्नच उलटे मांडताय. त्याला विचारा आणि त्याला मागणी करा, त्याला मागणी करा. त्याला काय मागणी करा? सत्तेवर तुम्ही बसला, त्याला काय मागणी करता? हे तुमचंच लोकांना पटत नाही. आणि तुम्ही जाणून बुजून, मी गरीबाचं काम करतोय आणि तुम्ही श्रीमंत मराठी, जाणून बुजून मला टार्गेट करायला लागलात. हे मराठ्याला आता पटणाच. त्यामुळे भाजपमधला मराठा सुद्धा आता खवळून उठलाय. तुम्हाला दिसत नाही म्हणा किती खवळून उठलाय? कारण त्याचे लेकरं त्याला विचारतात ना की बाबा सरकार मध्ये तुम्ही काम करता किंवा तुम्ही अमुक अमुक आमदाराचे कार्यकर्ते, आम्हाला आरक्षण पाहिजे ना शिकायला, मला नोकरीला लागायचंय, मला शिक्षण घ्यायचंय, मी 1% हुकले बाबा. ही त्या भाजपच्या आमदाराला, मंत्र्याला, त्यांच्या असणाऱ्या कार्यकर्त्याला, आमचे गरीब मराठ्यांचे भाजपमधले लोक, त्या लोकांना त्यांचे पूर्ण प्रश्न विचारायला लागलेत ना. आणि मी त्या गरीबाचं काम करतोय. आणि हे सगळ्यात पक्षातल्या, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, सगळ्यात पक्षातल्या भाजपचं मराठ्यांच्या गरिबांना पटलंय की मनोज जरांगे हा गरिबांसाठी लढतोय आणि श्रीमंत मराठी म्हणजे आमदार, मंत्री, खासदार हे त्यांच्या विरोधात बोलतायत. म्हणजे तुम्ही बोललेलंच लोकांना पटत नाही. तुम्ही त्याचा उलटा नका सांगू म्हणा. असंही माहिती तुमच्यात आलेला अहंकार त्याचा मराठा समाज रास करेल. त्याचबरोबर कुणाच तरी सुपार घेऊन बोलायचं आणि या पलीकडे तुम्ही मराठा समाजाला काय दिलं? हे बघा, मला अहंकार नाही. मला अहंकार असता तर माझा एवढा करोडोना मराठा समाज एकत्र आला ना. आम्ही सहज घोंगडे बैठका पुकारले. घोंगडी बैठक म्हणजे काय असतं? 10-15 लोक, लय झाले तर 100, त्याला घोंगडी बैठक म्हणलं जातं. इथं मंगल कार्यालय पुराण, इथं मैदान बी पुराण. याच्यावर लक्षात घ्या की मला अहंकार आहे का नाही. समाजाला माहिती हे आपल्यासाठी काम कर. हा, मी जर गोरगरिबांसाठी ताकदीनं प्रश्न मांडत असलो शेतकऱ्यांचा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाचा, आणि मी गोरगरिबाला न्याय मिळावा ही जर ताकदीनं मागणी मांडत असलो, तळमळीनं मांडत असलो, आणि तो जर तुम्हाला अहंकार वाटत असला तर तो अहंकाराचे माझा. गरिबाच्या कल्याणासाठी मी मागणी करतोय त्यांना न्याय मिळावा म्हणून, तो जर अहंकार तुम्हाला वाटत असेल तर तो अहंकार मला मान्य. पण मी गरिबाच्या कल्याणासाठी कोणचंही पाऊल उचलू शकतो. तुम्हाला तो अहंकार मानायचा तर माना. खरं तर तुम्ही ती गोर गरिबांची मागणी आणि ती आपण द्यायला पाहिजे असं तुम्ही मानायला पाहिजे. त्याला अहंकार नाही मानायला पाहिजे. पण आता तुमची भाषा जर त्याला सामान्याचा प्रश्न सोडवा असं जर मी म्हणलो, त्याला तुम्ही जर अहंकार म्हणत असला तो अहंकार मला मान्य आहे. मी 1000 वेळेस करेन तो अहंकार. आज छत्रपती संभाजीराजे भोसले, बच्चू कडू, राजू शेट्टी हे एकत्रित जे नुकसानीची पाहणी करतात परभणी जिल्ह्यामध्ये. त्यांनी जे तुमच्यासोबत चर्चा केली, तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव केला, काय पुढे बोलणं झालं? नाही, त्यांनी प्रस्ताव नाही केला, चर्चा झाली. तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव नाही केला आणि चर्चा झाली. आणि हे मी त्यावेळी सांगितलं, कारण ज्यावेळेस आरक्षणावर चर्चा होती त्यावेळेस राजकीय चर्चा होतीच, आणि ते त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलेलं पण आहे. पण आघाडीच्या बाबतचं असं काय नाही. आणि ते पाणी करतायत चांगले. शेतकरी अडचणी, प्रचंड अडचणी, प्रचंड लय हालाकीत जीवन जगतोय माझा गोरगरीब. आणि हा बघ असे प्रश्न मांडले का तर बघ ते सरकारी लोक म्हणतात हे अहंकारी.
म्हणजे आम्ही दुःख सांगायचं नाही का? मराठ्याच्या पोरायचं दुःख सांगायचं नाही का? आम्ही शेतकऱ्याचं दुःख सांगायचं नाही का? मग आम्ही अहंकार. आता तुमच्याकडून जर बोललो शेतकऱ्याला काही देऊ नका, मराठ्याला काही देऊ नका, ओबीसीला काही देऊ नका, धनगराला मुसलमानाला काही देऊ नका म्हणलं मग लय चांगले आहे ना. आणि आम्ही प्रश्न मांडला गरीबाला द्या की आम्ही अहंकार. काय सत्ता चालविता, काय तुम्ही आमदार झाला. धनंजय मुंडेने तुमची भेट घेतली, तुम्ही त्याच्यावर बोललेत, मात्र मुंडेने त्याच्यावर बोलणं टाळलं. आता त्यांनी टाळलं त्याला मी काय करू शकतो? त्यांनी टाळलं त्याला मीच काय करू शकत नाही ना. तेव्हा हा प्रश्नच नाही. भेट झाली, मी सांगितलं झाली म्हणून. पाटील, आता घोंगडी बैठका ज्या होत आहेत, अनेक तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या घोंगडी बैठका बाकी आहेत, अनेक जण तारखा मागतायत. तर पुढील रणनीती कशी असेल, तारखा कशा दिल्या जातील, किंवा काही पुढील म्हणजे तुमच्या डोक्यात काय हे आहे रणनीती? घोंगडी बैठकाच्या तारखा तर दिल्या जाणार पूर्ण राज्यात, पण आपली एक मराठा सेवक गावागावात एक टीम सुद्धा असणं गरजेचं. ती कशासाठी? मराठा सेवक म्हणून, फक्त मराठा सेवक, समन्वयक नाही, कुणी अध्यक्ष नाही, सदस्य नाही, सदस्य नाही ना काही. त्याच्यात प्रत्येक गावात मराठा सेवक असला पाहिजे. गावातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवायला गावातल्यांनी सांगायचं कोणाला? समजा एखाद्या गरीब मराठ्याला गावात अडचण आहे, त्याचं प्रमाणपत्र निघत नाही, किंवा त्याचं दवाखान्याचं काम आहे, किंवा त्याच्यावरती काही अन्याय झालाय, त्याचं काही काम आहे, त्याचं काही दुःख आहे, किंवा त्याची मोठी सामाजिक अडचण आहे, त्याने सांगायचं कोणाला? त्याने कोणाला सांगायचं? तर मग गावात जर आपण एक 20, 25, 50 काय जे असेल ती एक जर चांगली टीम तयार केली मराठा सेवक म्हणून, तर त्या टीमच्या माध्यमातून गावातल्या लोकांना त्यांची घराने अडचणी मांडता येतील. त्या तिथं नाही सुटल्या तर तालुक्यात एक माणूस जर आपण ठेवला, एक 2-4 माणसाची टीम तालुक्यात केली, तर गाव खेड्यातले प्रश्न ते पोरं सोडून ही प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात एक आपण चळवळ राबवायची. हे मी आज जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो की प्रत्येक गावात एक मराठा सेवकाची टीम तयार करा की जी एकमेकाच्या मदतीला, अडीअडचणीला उभा राहील. फक्त मराठा समाजाच्या सहकार्य करण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी मराठा समाजाच्या पोरांची एक टीम तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमरण उपोषण करते पाहिजेत, त्याच्यात साखळी उपोषण करणाऱ्या पाहिजेत. काही पोरांवरती विनाकारण खोट्या केसेस झाल्या, त्यांनी समाजासाठी खूप भोगले, ती पण टीम पाहिजे. आणि गावातले होतकरू पोरं की जे समाजासाठी त्यांना काम करावं असं वाटतंय, फक्त आणि फक्त समाजासाठी, बाकीचे कामं नाही, समाजासाठी काम करणारा पाहिजे. त्याला एक गोष्ट मान्य पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला एक गोष्ट मान्य असली पाहिजे, आधी समाजाचं काम, पक्ष नेता फेता नंतर, हे असणं खूप गरजेचं आहे. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असा मानणारा पाहिजे. आणि अडीअडचणीला, एकमेकाच्या मदतीला समाज म्हणून त्याने तातडीनं उभं राहायचं. ही गाव लेवल पासून राज्यभर टीम प्रत्येक तालुक्यात तयार होणं गरजेचं आहे. कारण समस्या सांगायची वेळ आली, एकमेकाला सहकार्य करायची वेळ आली, एकमेकाला मदतीला जायची वेळ आली, तर जायचं कोणी? मग राज्य पूर्ण एक आहे, अशी हाक मारली की पूर्ण राज्य एकत्र येते. पण गोर गरिबाच्या आलेल्या अडचणी सोडवायच्या कोणी? आता काहीचे प्रमाणपत्र आहे ते निघत नाहीत, ते लोकांनी कोणाला सांगायचं? ते डायरेक्ट माझ्यापर्यंत येते. मग जर आपली तिथं गावात एखादी टीम असली, एखादी तालुक्याला असली आणि एखादी जिल्ह्यात जर असली, म्हणून गावागावात टीम असणं आधी गरजेचं. प्रमाणपत्र निघत नाही, ते विचारायला जायचं कोणी? काहींचे नोंदी सापडत नाही, मग ते रेकॉर्ड शोधायचा कोणी? मग आपल्याही टीम असल्या पाहिजे रेकॉर्ड शोधायला. व्हॅलिडिटी होत नाही. का होत नाही? सामान्य तिथपर्यंत जाऊ शकत नाही. गेला तर त्याचा दिवस गेटमध्येच जातो, त्या अधिकाऱ्याच्या गेटच्या बाहेरच. आपला एखादा हुशार आपण जिल्ह्याला, तालुक्याला जर ठेवला तर तो काम करून घे. मग गाव लेवलवर एक समाज, मराठा सेवक म्हणून एक टीम पाहिजे. ती ना समिती आहे ना फिमिती आहे ना काय नाही ना काय नाही. पुऱ्या गावात जे पोराची गावात नेमणूक केली ते सगळ्या गावातल्या मराठ्यांचे ते पोर. त्याने भेद नाही करायचा की तो आमक्या पक्षाचा मराठा आहे, ह्यो आमक्या पक्षाचा मराठा आहे, मी नाही करत. ते जे पोर आहेत मराठा सेवक म्हणून, त्यांच्याकडे कोणाचं घराणं आलं तर त्यांनी समाज म्हणून आधी प्राधान्य द्यायचं आणि त्याचं काम करायचं, तालुकाभर, जिल्हाभर. त्यासाठी प्रत्येक गावात अगोदर टीम उभा करायच्या कामाला
लागावं अशी माझी इच्छा आहे. की आता आपण मराठा बांधव जर या प्रेसच्या माध्यमातून ऐकत असाल राज्यातली, तर उद्या सकाळपासूनच तुम्ही गावागावात जा आणि प्रत्यक्ष गावात मराठ्यांची बैठक घ्यायची. प्रत्यक्ष गावात जायचं, मराठ्यांची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचे की तुम्हाला फक्त मराठा समाजाच्या अडचणी, मराठा समाजाला येणारं सुखदुःख याच्यात उभा राहण्यासाठी कोणाला काम करण्याची इच्छा आहे ना, त्यांचे 20-25 जणांचे नाव घ्यायचे. वाढले तरी चालतील. त्याच्यात साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, स्वयंसेवक ज्या सभेला कार्यक्रमाला होते, स्वयंसेवकाची टीम, हे सगळे जण त्याच्यात एकजूट करून घ्या सगळ्यांची. यासाठी मराठा सेवक म्हणून एक टीम सगळ्यांनी गावात उद्यापासून तयार करा. 20 तारखेच्या पर्यंत, 20 तारखेच्या आत म्हणजे 20 सप्टेंबरच्या आत, आजपासून 20 सप्टेंबरच्या आत प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावातून मराठा सेवकाची टीम तयार करा. त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्या समोर फक्त एकच गोष्ट असली पाहिजे, हे मात्र अंतिम सत्य. मराठा आणि मराठा समाजाच्या मदतीला आणि सहकार्याला जाण्यासाठी ती टीम आहे. मराठ्यांच्या अडीअडचणीला जाण्यासाठी ती गावातला मराठा समाजाचा मराठा सेवक असणारे, त्याला प्रथम प्राधान्य समाजालाच द्यायचंय. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय असं त्याने मानून चालायचंय. आधी समाज, आधी पक्ष नाही. मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्या टीम मध्ये घ्यावा, पण हे काम आधी सुरू करावं, नंतर आपण घोंगड्या बैठका टाकू. अगोदर समाजाच्या गोरगरिबाच्या मदतीला जाणारी टीम आवश्यक. आपण करोडोने एकत्र आहेत, बोलवलं की येत आहेत, पण ते जे गोरगरीब लोक आहेत यांचे प्रश्न सोडवायचे कोणी, यांच्यावर होणारा अन्याय, यांच्या येणाऱ्या अडीअडचणी त्या सोडवायच्या कोणी. आता आपल्याला ग्राउंड लेवलवर घुसणं खूप गरजेचं आहे. की गोरगरिबाने अडीअडचण सांगितली, तो डायरेक्ट इथं आंतरवालीला गोरगरीब येऊ शकत नाही. काही गोरगरीब त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, काही कलेक्टरच्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊ शकत नाहीत. मग गावातल्या पोरांना जर सांगितलं तर त्या पोरांनी त्यांचं काम करून घ्यायचं. त्यासाठी एक टीम प्रत्येक गावात उभारणीचं काम मराठा सेवक म्हणूनच करायचं सगळ्यांनी. ना कोणी स्वयंसेवक, ना कोणी काही. आणि तो मराठा सेवक जरी असला तरी तो मालक नाही आणि मी पण मालक नाही, समाजच मालक. फक्त समाजाचे काम करून घ्यायला आपण समाजाचे नोकर होऊ, मराठ्यांचे सेवक आपण होऊ. आणि ती उद्यापासून टीम प्रत्येक गावात आपण आपल्या तालुक्यातल्या पोरांनी ती जबाबदारी उचला आणि गावागावात मराठ्यांच्या बैठका घ्या. त्याच्यात जास्तीचा वेळ घालू आपण. आता सभा घेणे, बैठका घेणे, रॅल्या गेले याच्यात तर वेळ घालणारच आहेत, पण त्याच्यात घालण्यापेक्षा अगोदर याच्यात घालू की जिथं आपल्या समाजाचं हित आहे, जिथं समाजाचा प्रश्न आहे. कोणाच्या नोंदी सापडल्यात, कोणाच्या नाही सापडल्यात, कोणाला दुःख आहे, कोणाला अडचणी आहे, कोणाला दवाखान्याच्या अडचणी आहेत, कोणाला कशाच्या अडचणी आहेत, कोणाला शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, त्या पोरांनी त्या सोडवायच्या. आणि मग त्याच्यात लय मोठा आनंद वाटणार आहे. प्रमाणपत्र निघाले, व्हॅलिडिटी झाल्या, रेकॉर्ड सापडीला, अधिकाऱ्यांना बोलले का व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही. मग समाज खुश होईल. समाज एकटाच जातो पिशवी घेऊन, आपला गरीब मराठा, आणि दारात जाऊन बसतो. मग त्या अधिकारी उडवडीचे काय उत्तर देणार, उद्या या परदेशात याची झाली ना फुकट चक्कर. आणि आपले होतकरू पोरं जर तिथं असले तर आपल्या जातीचं कल्याण होईल आणि आपल्यात एकोप आहे. काम सांगायला जागा पाहिजे आणि गोर गरिबाला काम सांगायचं ठिकाण तयार करायला लागलो मी आता. प्रत्येक गावात राज्यभर काम सांगायचं ठिकाण. उदाहरणार्थ हे 20 पोरं आहेत, या 20 पोरांना काम सांगायचं गावातल्या लोकांनी आणि त्यांनी ते सोडवायचं. याच्यासाठी उद्यापासून एक गावागावात त्याच बैठका मराठ्यांनी सुरू करा, म्हणजे सगळ्यांचा खर्च वाच. नुसता खर्चात समाज टाकून चालणार नाही. टीम मराठा सेवकाची गावागावात उद्यापासून उभा राहील. किमान 20 पेक्षा जास्त किती झाले तरी चालते. पण पुन्हा सांगतो, त्याला पक्ष मोठा असला नाही पाहिजे. समाज प्रथम. समाजाच्या सहकार्याला मदतीला जायचं. समाजाचा निर्णय तो त्याचा निर्णय इतका कट्टर तो मराठा सेवक पाहिजे. पाटील, काल परतूरला अशोक चव्हाण आले होते, तर ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आरक्षणाचा मार्ग काढू. काही गैरसमज असतील तर ते दूर केले जाते. हा, मग हेच करा ना, हेच करा. आमदार कशाला पेरता आमच्या विरोधात? दरेकर झाले, लाड झाले, ते कशासाठी? तेच करा ना. मराठ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तुम्ही एकाच ऐकताय छगन भुजबळचं. तुम्ही मराठ्यांचं म्हणणं ऐका ना, की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मराठ्यांची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, हे दोनही काम करा.
तिने गॅजेट लावा, ते लागू करा, तुम्ही काम करा ना. मी 50 वेळेस सांगितलं ना, फडणवीस साहेब आमचे विरोधक नाहीत, शत्रू बी नाहीत, तुम्ही कामच करत नाहीत, मग तुम्हाला बोलावं नाही तर काय का? तुम्ही काम करा. आम्हाला काय देणं घेणं नाही त्या राजकारणाचं, आम्ही हमेशा सांगतो. देणं घेणंच नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आमचं आम्हाला द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आपला नाविलाज, आम्हाला तिथं जावंच लागणार आहे. मग पाडायचे आहेत का उभा करायचे ते आम्ही बैठकीत ठरवणार. तुम्हाला संधी आहे, तुम्ही आणखीन वेळ हातातून गेलेली नाही. फडणवीस साहेबांना सांगतो ना, आता कोण चव्हाण साहेब बोललेत आता, त्यांनाही सांगतो की वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही, आमचे प्रश्न निकाली काढा. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. एकदा वेळ गेली आणि आमचा निर्णय झाला तर या देशातला कुणी आला तरी आम्ही मागे सरकणार नाही. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार. मग पाडायचे म्हणते का लढायचे म्हणते, कोणत्या ह्याच्यात ठाम राहणार. पाडायचं म्हणलं तरी आम्ही सज्ज आणि कशात बी आमची तयारी. काल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विशेष अधिवेशनाची मागणी करून सर्व आमदारांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे की नाही अशी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी लेखी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे केली. याबाबत आपलं काय मत? हेच काम करायचं ना. कळू द्या ना मराठ्याला बी, कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे. मग तो ओबीसीचा आमदार असन नाही तर मराठ्याचा असन, पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा. हेच काम करा ना, दुसऱ्या कायला कार्य करायचे, हेच काम करायचं. मग हे अपेक्षित आहे ना मराठ्याला सुद्धा, आम्हाला सुद्धा अपेक्षित येतेच. बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन येते, चांगली मागणी आहे. बोलवा अधिवेशन तुमचं कोणचं येते आणि पडू द्या उघडे. आता हटू नका या शब्दापासून माग, आता याच्यापासून माग हटायचं नाही. आता अधिवेशन बोलवायचं. परत उद्या त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते कशाला बोलायचं म्हणला तू, परत माग घेताना भूमिका. बोलवा आता अधिवेशन आणि पडू द्या उघडे. कळू द्या मराठी त्या दिवशी अधिवेशन लाईव्ह बघतील सगळे. कोणत्या आमदारानं ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसीतून द्यावं, कोण नाही म्हणतोय ना तो मराठ्यासमोर उघडा पडू द्या. मग तुम्हाला कचका दाखवतो आम्ही त्या टायमाला नाही म्हणणार आलो. ह्या भूमिकेत राहा ना. तिसऱ्या काय याच्या कोण लिहून घेईन त्याच्या कोण लिहून घे, ह्या भूमिकेत राहा. ही भूमिका मराठ्याला मान्य. बोलवा अधिवेशन तुमचं आणि एवढ्यासाठी बोलवा फक्त ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय. आमदाराची भूमिका सांगा. जो आमदार बोलणार नाही तो गेला. आजच सांगतो गेला तो. त्याला मराठी येऊनच देत नाही. किती जागीरदार असू दे तो पुढचा, येऊच देत नाही त्याला. मराठ्याला खेटायचं नाही आणि मला तर अजिबात नाही. पडू दे उघडे ते. आता चांगली मागणी. बस त्या अधिवेशनाची वाट बघतोय मराठा या अधिवेशनाची वाट बघतोय. फक्त घ्या, बदलू नका. आता बदलायचं नाही. आता अधिवेशन घ्या. मराठा त्या अधिवेशनाची वाट बघतोय. मी सुद्धा त्या अधिवेशनाची वाट बघतोय. कोणचा आमदार ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या म्हणत नाही तो गेला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणणारे मराठी बघतील की ह्यो आमदार म्हणला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि ह्यो आमदार म्हणला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. हे मराठी सरळ बघतील आणि तिथं मराठी न्यायच करणार. 100% न्याय करणार. गेलाच. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नको म्हणणारा मग तो ओबीसीचा असो नाही तर मराठ्याचा असो तो गेला. फक्त सुरुवात तुमच्या लोकांपासून करा किंवा कोणापासून करा. फक्त दिशा सरळ ठरवा. आता अधिवेशनापासून बदलायचं नाही. तुमच्या कोणत्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, मारहाण कुणाकडून झाली, राजेंद्र राऊतावर तुमचे काय आरोप आहेत का? अरे मला काल माहिती मिळाली होती, मी त्यावेळेस बोललो कालच या विषयावर. कुणाच्या लेकरावरती हात आपण श्रीमंत आहेत म्हणून टाकणं किंवा पैसा लय झाला म्हणून टाकणं, हात कोणाचं तरी लेकरू आहे, त्याला पण आई आहे, त्याला पण बायको आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण आईबाप आहे, त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी. आता ते खरं आहे का खोटं आहे त्याची माहिती आम्ही घेतोय. काय काय नाही, त्याचा अपहरण केलंय काय, असं काहीतरी आहे, त्याला मारहाण केली काय, गुन्हा तर दाखल एसपी साहेबांनी स्वतः सोलापूरच्या लक्ष घालून केलाच पाहिजे. तो काय ते त्याची खरी माहिती पण मी पूर्ण घेतोय. त्याला जर मारहाण झाली, काय खरंय हे सत्यता शोधलं पाहिजे. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो आणि मागं लागलो एकदा तर सोडत नसतो. मी माझा
निकषच वेगळा आहे. मी कोणाच्या वाटा जात नाही आणि एकदा का मागं लागलो तर सोडत नाही. ते जागीरदार फिगीरदार ते नसतं बघत नाही. हा तू कोण येईन काय आहे, तू किती पैशाचा आहे काय आहे. तिथं पैसे फेशे काय नसतं. इथं रावणाचा कार्यक्रम झालाय तर इथं पैसे पदन मंत्री आमदार हे चिल्लर विषय. त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना त्याचा पुरेपूर हिशोब होईल. त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं किंवा त्याच्या बायकोच्या आलं, त्याच्या आईच्या आलं, त्याच्या भावाच्या आलं, त्याच्या मुलाच्या आलं, निवडणुकीत हिशोब होईल सगळ्यांचा. पण ते खरं काय खोटं काय ते आम्ही सगळं बघतोय. मोगमच आरोप करणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी मोगम आरोप करणार नाही. पण कोणाच्या लेकरावरती हात उचलायचा नाही, कारण लेकरं हे प्रत्येकाला असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.